या सामन्यापर्यंत घेऊन जातात डिबेन लाईव्हच्या माध्यमातून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या ऑफिशियल चॅनलवरती पुन्हा एकदा आम्ही आपलं स्वागत करतोय. धीरज, क्या बात आहे, चांगला फटका, मात्र थोडासा स्ट्रगल करताना पहिल्याच चेंडूवरती रनिंग बिटवीन द विकेट मध्ये बॉलिंग मार्क वरती आहे तो म्हणजेच सिद्धेश सिद्धेश जाधव. एकविरा स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून पवन राऊत आणि धीरज निलके ही सलामीची जोडी. डाऊन द लेग, चेंडूची लांबी चांगली होती, रुंदी खराब असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं दिशा चांगली नव्हती, लेंथ ही नक्कीच चांगली होती. सिद्धेश जाधव याने सुरुवातीचा जो चेंडू टाकला होता त्यानंतर मात्र थोडीशी दिशा भरकटलेला दिसतोय. थ्रो अचूक करा अशी विनंती करेन, कारण जास्त वेळ राहिलेला नाहीये. क्या बात आहे, चांगला चेंडू, शतरक्षक आहे मागे, बॅकिंग आहे याचा. ओ हो हो, शतरक्षण खराब आणि चौकार. शतरक्षण खराब झालंय आणि या 4 धावा, 4 धावेनं धाव फलक थोडासा नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये येईल, तो म्हणजे 6. सिद्धेश जाधवच्या गोलंदाजीवरती, वाह क्या बात आहे, मात्र हवेमध्ये गेलाय चेंडू. शतरक्षक तिकडे प्रयत्न करतोय, चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. लांबी आणि उंची सुद्धा तेवढीच. 6 धावा, षटकार. थँक्यू डीजे. आमचे महेशदादा हांडवा त्या ठिकाणी बसलेले आहेत सकाळपासून. मला वाटतं पानखंडा संघ तिकडे बसला होता, त्यांच्या जोडीला सुद्धा होते सकाळपासून. अख्ख्या ऊन ते अंगावरती घेऊन मला वाटते बाउंड्री पंच या नात्यानं भरपूर काम ते करतायत. त्याचे तसेच सहकारी जगदंबा स्पोर्ट्स संघाचे सर्व मुलं. ओ अजून एक चांगला शॉट, अजून एक चांगला फटका, अजून एक प्रेक्षणीय षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. चला घाई करा, विनंती असेल, दोन्ही संघांना विनंती असेल, जास्त वेळ नाही आपल्याकडे. वाजलेले आहेत जवळजवळ 4 वाजायचा सुमार झालेला आहे आणि अजून आपल्याला किमान 3 ते 4 मॅचेस बाकी असतील. किती मॅच बाकी आहेत तर 4 मॅच अजून सुद्धा बाकी आहेत. डाऊन द लेग, लेन आणि लाईन बिघडले पुन्हा एकदा गोलंदाजाची. वाईट बॉल आलाय, धाव फलक पुढे सरकतो, जाऊन पुसतो 19 या धावसंख्येवरती. बघा, जो गोलंदाज सिद्धेश गोलंदाजी करतोय त्याच्या समोर जो फलंदाज आहे तो सुद्धा तेवढीच आक्रमक फलंदाजी करतोय, पाहणं गरजेचं आहे. बघा, पंच थोडस पाहतात की कुठल्या ठिकाणी धूळ उडलेले, काय कशा पद्धतीनं पाहिलं जाईल आणि पंच निर्णय घेतील. त्या अगोदर आपण पाहूया की दुसरी फेरी झालेली आहे. तिसरी फेरीत आपल्याला 2 संघ मिळालेले आहेत, ते म्हणजेच बोलिन्स आणि NCC. आत्ता आपल्याला एक संघ जो मिळणार आहे, मात्र आता या मॅच मधनं जो जिंकेल त्याचा सामना आई चंदुका स्पोर्ट्स सारजा संघासमोर होईल. ती दुसऱ्या फेरीतला तो तिसरा मॅच असेल. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडू आहे,
वाईट धावफलक पुढे सरकतो 20 या धावसंख्येवरती. पवन राऊत आणि धीरज निलके. धीरज निलके हा खेळाडू नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. वेग चांगला होता, मात्र थोडीशी हाईट मॅटर या ठिकाणी बघायला मिळाला. चांगली गती चांगली आहे, मात्र टप्पा जो होता तो अचूक असला असता तर कदाचित या ठिकाणी एक LBW मिळाला असता. मात्र पंचांनी दर्शवलं की थोडंसं हाईट मॅटर या ठिकाणी बघायला मिळतोय. लेग बायच्या रूपाने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21. बघा ना, सुंदर असा हा नजारा आहे ज्या पद्धतीने आता आपल्याला बघायला मिळतोय. हिल स्टेशनवरती एखाद्या मॅच आपण खेळतोय अशा पद्धतीनं हा अनुभव येत असेल. दरम्यान एक धाव या ठिकाणी धीरजाने घेतलेली आहे. षटक समाप्त झालंय पहिलं. 4 षटकांच्या मॅच मध्ये पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या 22. चला थोडीशी घाई करा, थोडीशी घाई करा जरा, विनंती असेल. कोण आहे बॉलिंग मार्क वरती? चला ठरवून घ्यायचं जे काय असेल ते जरा लवकर करा, कारण किमान हो आता हा पकडून 4 मॅचेस बाकी आहेत. याची एक इनिंग सुद्धा पूर्ण झालेली नाही. 4 वाजलेत. एका मॅचला अर्धा तास पकडा, जवळजवळ 6 वाजतील आपल्याला. 6 वाजता अंधार पडतो मित्रांनो. तर विनंती करतोय थोडी घाई करा. करा अब डिलिव्हरी. बघा ज्या पद्धतीने चेंडू पडलाय, पंच सुद्धा या ठिकाणी वळतायत. आपल्याला इकडनं स्पष्ट दिसलं होतं की हा चेंडू वाईट जाईल आणि वाईट गेलेला आहे, कारण जी दिशा होती ती दिशा खराब होती चेंडूची. बॉलिंग मार्क वरती ऋतिक बाबर. ऋतिकेने चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. बिंदास गोलंदाजी करायची असते, कारण की आपण जर पाहिलं या सुरेख हा चेंडू फार महत्वाचा आहे. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या थोडासा बाहेर उसळी घेणारा चेंडू जो आहे तो उजव्या हाताच्या फलंदाजाला नक्कीच आपण जर पाहिलं तर ऑन साईडला खेळत असताना हा एक नक्कीच थोडासा कठीणाईमध्ये टाकत असतो. तो चेंडू या ठिकाणी टाकला गेला होता. अजून एक चांगला चेंडू. अपील झाली आहे, मात्र अपील वरती जास्त विश्वास नाही, फक्त अपेक्षा होती पंचांकडनं ती गोलंदाजाची. अपीलमध्ये ताकद नव्हती, अपीलमध्ये दम नव्हता असं सांगायला काहीच हरकत नाही. ऋतिकाने एक वाईट टाकल्याच्या नंतर चांगला कमबॅक या ठिकाणी केलाय आणि अशीच गोलंदाजी त्याला करावी लागेल. ऋतिक बाबर. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने खेळताना आपण पाहू शकता की शरीरापासून लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न जो केला जातोय तिथे फलंदाजाने थोडस या ठिकाणी ऑन साईडचा माइंडसेट त्याने दाखवला की मला ऑन साईडला खेळायचं आहे. आशिया खंडातील सर्वात जास्त फलंदाज जर पाहिले तर 70% प्रमाण आहे, 70 ते 80% की ऑन साईडला पॅडलाईन वरती ते चांगले स्ट्रॉंग असतात. हे त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा. फुलटॉस डिलिव्हरी, लॉल फुलटॉस झाला चेंडू. ते तिकडे मिड विकेटला शतरक्षक चेंडूला उचलेल, फेकेल, मात्र तो थोडासा पुरा. गोलंदाज स्वतः जातोय चेंडूच्या समोर, चेंडूला गॅदर करतोय. तोपर्यंत एक धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो 25 या धावसंख्येवरती. साई कृपा राजावळी, धीरज नेलके आणि पवन राऊत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी पंच दर्शवतात की हा डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतो, याचा जसं वाईड आहे आणि एक बाउन्सरची ताकीद सुद्धा या ठिकाणी दिली जाते. स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी सांगतात की हा एक तुम्ही चेंडू टाकलेला आहे कांद्याच्या वरती. ऋतिक बॉलिंग मार्क पर. क्या बात आहे, सुरेख. आणि या ठिकाणी काय झालंय तर नक्कीच पाहूया. अपील झाले आणि पंच दर्शवतात की हा फलंदाज बाद.
थँक्यू डीजे महेश वारात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महेश याला मागील सीझन मध्ये आपण पाहिलं सलामीला येताना. जरा वेळ कमी घ्या महेश, विनंती असेल, कारण संध्याकाळचं सत्र आहे, आपल्याला वेळ झालेला आहे भरपूर. कारण की सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं उद्घाटनाचा समारंभ होता, आयोजकांना सर्व जुळवाजुळव करायची असते, त्यामुळं वेळ थोडासा खर्च झालेला आहे. ओ बॅक टू द बॉलर, काय घडलंय तर पाहणं गरजेचं आहे. पंच सांगतील, दर्शवतील, कारण की ज्या पद्धतीनं चेंडूला गॅदर केलाय, पूर्णपणे कॉन्फिडंट नाहीयेत क्षेत्ररक्षक सुद्धा आणि पंच सुद्धा. पाहणं गरजेचं आहे. आपण इकडनं गोलंदाज आडवा होता म्हणून आपल्याला सुद्धा स्पष्ट दिसले नाही. यस, फलंदाज बाद. क्या बात आहे, कॉटन बोल्ड. काय सुंदर अशी गोलंदाजी ऋतिक बाबर याच्या माध्यमातून. महेश वारात 0च्या धावसंख्येवरती बाद झालाय. भोपळा न फोडतानंतर मैदानाच्या बाहेर चाललाय. महेश वारात बाद झाला, त्याच्या जागेवरती कोण येतोय पाहणं गरजेचं आहे. वैभव वैभव सोळे वैभव सोले याला पाहिलं तर गेल्या वर्षामध्ये याने सुद्धा चांगली कामगिरी केली होती. त्याला सुद्धा आपण ओपनिंगला पाहिलं होतं बऱ्याच वेळा. आता वैभवला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की त्याचा ट्रेडिशनली पार्टनर जो आहे तो बाद झाला होता पहिल्याच विकेटसाठी. आता त्याच्यासमोर एक दुसरा त्याचा जोडीदार पवन राऊत आहे आणि वैभव सोले याला त्याच्या जोडीला पार्टनरशिप करावी लागेल, की धावसंख्या जी आहे ती 2 षटकांमध्ये ती आहे 26 धावा. चला गाई करा, विनंती असेल नागले संघ आणि राजावळी संघ. लवेश आलाय बॉलिंग मार्क वरती, लवेश भोईर. पवन खेळण्यासाठी सज्ज होतोय. अराउंड द लेग चेंडूला खेळायचं होतं. ऍक्शन तर झालं होतं, मात्र चेंडू बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नव्हता, तरी सुद्धा वाईड या ठिकाणी बघायला मिळतोय. धावफलक पुढे सरकला गेला, म्हणजे 27 या धावसंख्येवरती. आज भरपूर संघ आपल्याला खेळताना बघायला मिळाले. दरम्यान या षटकानंतर किंवा मग या चेंडूनंतर वेळ मिळाला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेन की कुठले कुठले संघ आपल्याला बघायला मिळाले आज. डाऊन द लेग, खराब गोलंदाजी. अजून एक एक्स्ट्रा आणि ती वाईटच्या रूपानं. मिस्टर एक्स्ट्रा, अतिरिक्त महोदय. धाव फलकावरती एक न बढोतरी होते आणि या बढोतरीला आपण पाहतोय की 28 धावा या झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. लवेश भोईर, चांगला चेंडू. एक निर्धाव चेंडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला या षटकामध्ये. लवेश याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, त्याच्यातला एकच चांगला चेंडू होता. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली 2 शतरक्षक चाललेत, बघूया काय होत आहे. आणि फलंदाज बाद.
हॅलो विकास शेलार नवीन फलंदाज पवन याचा विकेट जो मिळवला होता लवेश याने. विकास शेलार ऑनसाइडच्या दिशेने खेळतोय चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फील्ड केला जाईल नाही. 2 खेळाडू होते. 2 खेळाडूंच्या मधनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी धावसंख्या झाली 32 धावा भूमीत. चेंडूने घेतलं होतं वळण आणि त्या थोड्याशा वळणाने मात्र दोघे जण कन्फ्यूज झाले होते. शॉर्ट पिच बॉल मिड विकेट 1 बाउन्स जातोय का? येस, इट इज 1 बाउन्स 4. 4 धाबा. धाव संख्या 36 धावा धावफलकावरती लागल्यात. लवेश भोईर थोडासा महागडा, तो सुद्धा क्षेत्ररक्षकांच्या कामगिरीमुळे क्षेत्ररक्षण थोडस कमकुवत पाहायला मिळतंय. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे झेल सुटलाय. एकच मला वाटतं किती धावा मिळाल्यात तर 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 38 वरती. बघा मॅच कुठे होती. मॅच थोडीशी लो स्कोरिंगच्या बाजूने चालत होती. आता तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा पिकअप घेतलाय, तो म्हणजेच नव्यानं आलेला जो फलंदाज आहे विकास शेलार याच्यामुळं. वैभवला अजून चांगली संधी मिळालेली नाहीये. वैभव याच्या बाजून जर बघायचं झालं तर मला वाटतं एकही चेंडू तो खेळलेला अजून दिसत नाहीये. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा स्लोअर वन. क्षेत्ररक्षक तोच आहे, त्याच्याकडनं मिसफील्ड झाले. अजून एक क्षेत्ररक्षक, क्या बात आहे. 2 धावा पूर्ण, मात्र 2 क्षेत्ररक्षकांना गुंगारा दिला होता चेंडूने. भूमीत मागे गेला नसता तर नक्कीच अजून या 2 धावा मिळाल्या असत्या. धावसंख्या झाली ती म्हणजे 40. बॉलिंग मार्क वरती आलाय प्रतीक जाधव. प्रतीक जाधव यांनी जर विकेट घेतलंय, मला वाटते प्रत्येक विकेटसाठी भुवन कोदे यांच्या माध्यमातून 100 रुपये असतील. बहुत याराना लगता है, याराना जुना आहे असा. एक मिनिट हा, येस, मला वाटते प्रतीक जाधव प्रॅक्टिस करत होता. वैभव सोळे एक अनुभवी फलंदाज. ओहो, डॉट डिलिव्हरी. लक्ष थोडासा विचलित झाला असावं वैभव याचं, कारण की चेंडू पडल्याच्या नंतर त्याला वाटलं की चेंडू बॅटवरती, मात्र चेंडू बाहेर निघाला. मी म्हणेन लगातार 3 डॉट काढले प्रतीक याने, तरी सुद्धा भुवन कोदे यांच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील. आता क्या बात आहे, फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागलेला नाहीये, मात्र एक्स्ट्राच्या रूपाने धाव मिळेल. क्या बात आहे. प्रतीक जाधव जरी वाईट गेला असला तरी सुद्धा त्याने फलंदाजाला बॅटला चेंडू लावून दिलेला नाही, ही एक त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे. धावसंख्या आहे ती 41. वैभव सोळे या ठिकाणी आज आतापर्यंत बॅटला चेंडू लागून एकही धाव नाहीये. ज्याला आपण आक्रमक वैभव म्हणून ओळखतो, तो वैभव इथे थोडासा कमी पडतोय. अपेक्षा चांगली आहे त्याच्याकडनं. अजून एक चांगला चेंडू, मात्र आपण पाहू शकता की एकही धाव अजूनपर्यंत या षटकामध्ये
बॅटला लागून आलेले नाहीयेत, तरी सुद्धा जसं म्हटलं गेलं एक वाईट टाकला असला तरी सुद्धा 100 रुपये मी देईन असं भुवन सांगतोय. 100 लागू झालेले आहेत. अरे क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू डॉट झालेले आहेत. एक वाईट पकडून जर आपण बघितलं तर एक एक्स्ट्रा जी दिलेली आहे समजा, पण भुवन सांगतोय की अजून 2 डॉट जर टाकले तर 500ची नोट करकरीत हरिपत्ती आम्ही त्यांना देणार आहोत. भुवन खोदे. अरे रे रे रे, आता मात्र बॅटच्या पट्ट्यात वैभव थोडासा हलका होतोय यावेळेस. 500 वाचलेले आहेत भुवन याचे. जबरदस्त फटका. धावसंख्या 47. धावसंख्येचा दुष्काळ होता, तो दुष्काळ थोडासा मिटलेला आहे. जरा चेंडू द्या जर चेंडू आला नसेल तर. चेंडू इकडनं पोचवला गेलाय. पुढचा चेंडू प्रतीक याचा. या ठिकाणी अजून एकदा बीट झालाय. चला संपला विषय. पंचांनी अगोदरच सांगितलं होतं की इथे एकच धाव मिळेल. अठ्ठेचाळीस धावा झालेल्या आहेत. 49 धावा करून विजयी व्हायचा आहे. बघा आपण टॅली केली तर पहिल्या षटकामध्ये किती धावा आल्या होत्या, तर पहिल्या षटकामध्ये आय थिंक 22 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये एकूण धावसंख्या जर पाहिली 6 चेंडूमध्ये त्या दुसऱ्या षटकाच्या, तर किती धावा आल्या होत्या, तर 14 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल जी धावसंख्या आली ती फक्त 8 धावा आलेल्या आहेत शेवटच्या षटकामध्ये. तर एक जबरदस्त असं टार्गेट दिलंय. 48 धावा झाले. 49चं टार्गेट हे समोर ठेवलेलं आहे. तर चला जाऊया पुन्हा एकदा प्रदीप याच्याकडे. मात्र त्या अगोदर आमचे डीजे सज्ज होतील आणि एक सुंदर संगीत पोचवतील. थँक्यू डीजे. थँक्यू. चला बॅट्समन लगेच पाठवून द्या. चला लगेच बॅट्समन पाठवून द्यायचे. 48 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 49 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 49 धावा या जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील एकविरा स्पोर्ट्स नागले या संघाला. चला बॅट्समन पाठवून द्या.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. लवेश भोईर आणि दुर्वेश पागी असे दोन फलंदाज आपण पाहतोय. सलामीसाठी उतरलेले आहेत. स्ट्राईक वरती दुर्वेश पागी तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय लवेश भोईर याला. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय मडवी. सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय राजावली संघाकडून. पहिले षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं आहे. 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेत. डीप मिडविकेट मध्ये पाहतो आपण राज याला. तर लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक थोडासा वाईड्स पाहायला मिळतोय. तट्यार सर्कल मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. एक स्लीप आहे, एक कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर. पहिल्या बॉल वरती अपील झाली होती. अपील हलकीशी अपील झाली होती. अपील फेटन लावली गेली आणि एक धाव इथे पलून पूर्ण केली गेली. या एका धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. बॅट चालकाचा स्पर्श घेतला होता. एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. 49 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. प्रति षटकामागे 12.25 सरासरी राखावी लागेल ही मॅच जिंकण्याकरिता एकविरा स्पोर्ट्स नागल्या संघाला. बघा अजय मडवी याचा खूप चांगला चेंडू इथे त्याने हातालाय. गुडलेट वरती हा चेंडू पडलाय. थोडस उचली घेतली. बॅट नंतर फिरली ती म्हणजे लवेश भुईर याची आणि एक निर्धाव चेंडू धावफलकावरती आपण नोंदवला गेलाय. धावसंख्या 1, चेंडू टाकून झाले 2. आणखीन एक चांगला चेंडू. लवेश भुईर एक जबरदस्त बॅटर आहे. मात्र इथे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय की चेंडूवरती नजर नाहीये. तेच कारण की बॅक टू बॅक 2 चेंडू त्याने ते निर्धाव खेळून काढलेले आहेत. लवेश करता फुल टॉच चेंडू. दिशा से भटके तो मिलेंगे फटके. लवेशच्या बॅट मधून हा पहिला चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. धावसंख्या 5. दिशा खराब होती आणि त्याचा फायदा इथे उचलतोय लवेश. अवलेच बघा पिच बॉल होता. चेंडू हवेमध्ये आहे. धनराज येते चेंडूच्या खाली. जजमेंट खूप चांगलं आहे. खूप चांगला झेल इथे पकडला गेला. पहिला गडी हा तंबूच्या आश्रयाला परततोय. फलंदाज बाद. प्रतीक येतोय न्यू बॅटर. प्रतीक जाधव. प्रतीक साठी वेगवान चेंडू हाताळला होता. चेंडूवरती नजर नव्हती. तर चांगलं कनेक्शन झालं. एक धाव मिळेल या चेंडूवरती.
एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. पहिलं षटक हे समाप्त झालंय. पहिल्या षटकात आपण पाहतोय 1 गडी बाद 6 धावा या धावफलकावरती. अजूनही येणारे चेंडू असतील 18 चेंडूमध्ये अजूनही 43 धाव्यांची आवश्यकता आहे. चला, जास्त टीम मिटिंग करू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. धीरज येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकात आपण मध्ये 6 धावा आलेल्या आहेत, एक गडी देखील बाद झालाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी धीरज निलके. अजूनही 43 धाव्यांची आवश्यकता आहे. थोडीशी घाई करायची आहे, राजौली संघाला विनंती असेल, थोडीशी घाई करा. प्रतीकसाठी शॉर्ट ऑफ लेंथ इथे हाताळली गेली होती. धनराज आहे तिकडे, चेंडूला उचलेल, फेकील तोपर्यंत एक सिंगल धाव. सिंगलने काही चालणार नाही. आता तुम्हाला आता मोठे फटके मारावे लागतील हा मॅच जिंकण्याकरता. अजूनही 42 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पाहतोय की पवन याने खूप चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोअर पर्यंत त्यांनी नेऊन ठेवलेला आहे. पण भीमर चेंडू इथे हाताळलेला आहे. इथे फलंदाजाने बचाव करण्याचं काम केलंय. मी तर म्हणेन खेळण्याचा जर प्रयत्न केला असता कदाचित आणखीन एक्स्ट्रा धावा त्याला मिळू शकल्या असत्या, मात्र एक अवांतर धाव इथे मिळालेली आहे. नो बॉल आपण पाहतो इथे घोषित केला गेला आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे दिली जाते, ती म्हणजे दुर्वेश याला. यावेळेस बघा मिस टायमिंग झाला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट इथे केली गेली, फक्त एक सिंगल धाव. आपण पाहतोय प्रतीक जाधव यांच्यासाठी बक्षीस लागलेलं आहे रोशन तांगडे यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. यावेळेस पाहतो आपण मिस टायमिंग झाला, चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक तिथे आले होते, त्यांचा थोडासा बॅलन्स बिघडला आणि प्रतीक याला जीवनदान मिळालंय. बघा, प्रतीक एक डेंजरस फलंदाज आहे आणि त्याला जर तुम्ही जीवनदान दिलं तर नक्कीच तो तुम्हाला अडचणीमध्ये घेऊन जाईल. इथे बघा झेल ड्रॉप झाला आणि या 3 धावा इथे पलून पूर्ण देखील केल्या गेल्या. बघा प्रतीक याची विकेट जी आहे ती फार महत्वाची ठरणार आहे, कारण एक अष्टपैलू खेळाडू आहे प्रतीक. सध्या पाहतोय आपण दुर्वेश हा स्ट्राईक वरती आहे. धावसंख्या 12. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक, मात्र धनराज आहे, कुठलीही चूक होत नाहीये. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला परततोय. दुर्वेश पागी बॅक टू द डग आउट. सिद्धेश येतोय, सिद्धेश जाधव.
ते नागले संघ आता अडचणीमध्ये येताना दिसतोय. अडचणीमधून जर त्यांना बाहेर निघायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील आणि हे काम सिद्धेशाला करावं लागेल. इथे देखील मिस टाइम झालाय. मनोज गोवारी आहे चेंडूच्या खाली. आणखीन एक फलंदाज बाद. सिद्धेश आला आणि सिद्धेश गेला. थँक्यू थँक्यू डीजे. 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. सारजा संघाचा संगनायक आमच्या VIP कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. त्यानंतर नायगाव संघाचा संगनायक आणि बोलीन संघाचा संगनायक आपण देखील आमच्या VIP कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. ही मॅच संपल्यानंतर आपण टॉस आणि चिट्ट्यांचा ड्रॉ दोन्ही एकदाच करणार आहोत. फुलटॉस चेंडूला कुणकडे व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट ठेवायचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. चला राजावली संघ जास्त वेळ घेऊ नका. 12 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 12 चेंडूमध्ये 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 700 सरासरी इथे राखलेली आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 49 धावा ह्या बनवायच्या आहेत. अजूनही आपण पाहतोय 35 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 35 धावा. सांगतो नंतर मग लास्टला. वैभव सोले वैभव सोहळे. वैभव करता पण प्रतिकरता एक चांगला निर्धाव चेंडू इथे त्याने हाताळलेला आहे. वैभव सोहळे आपण नेहमीच त्याला बघितलंय की सलामीचं षटक हाताळत असतो. आज आपण बघितलं की अजय मडवी यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर धीरज आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी वैभव. 49 धावांचं टार्गेट आहे. अजूनही 35 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. प्रतीक चेंडूवरती नजर नाहीये. इथे काय घडतंय तर पाहूया. फलंदाज बाद होतोय. भूमित जाधव याची देखील इथे विकेट डाऊन झालेली आहे. नागली संघ बॅकफुट वरती जाताना दिसतोय. चला नवीन बॅट्समन लगेच पाठवून द्या. कुणाल पागी न्यू बॅटर आलेला आहे. कुणाल याने देखील हवेमध्ये चेंडूला खेळलाय.
अजय आलाय चेंडूच्या खाली. अजय करणे झाले चुकी. चुकीला माफी नाहीये. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. बघा जजमेंट खूप चांगलं झालं, मात्र झेल तो पकडू शकलेला नाहीये आणि इथे 2 धावा मिळाल्यात. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. आता मात्र वैभव यांनी ते कमबॅक केलेला आहे. आतापर्यंत आपण पाहतोय राजौली संघाचा खेळ खूप चांगला राहिलेला आहे. नागले संघाला त्याने पूर्णपणे बॅकफूट वरती ढकललंय. बॅटिंग करत करत असताना पवन राऊत याने खूप चांगली फलंदाजी केली. आणि आता बॉलिंग करत असताना आपण पाहतोय अजय असेल, धीरज असेल, आता वैभव निर्धाव चेंडूची हाताळणी करत असताना, विकेट्स मिळवत असताना नागले संघाला पूर्णपणे बॅकफूट वरती त्याने आतापर्यंत ठेवलेला आहे. धावसंख्या फक्त 17. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल. अवलेस कनेक्शन खूप चांगलं झालंय. शतरक्षक आहे मात्र त्याच्याकडे संधी नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांन करता या षटकाराने अशा पल्लवित झाल्यात. 23 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणारे चेंडू 6 आणि या 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या असतील अजूनही 26. 6 बॉल आणि 26 धावा इकडनं बनवायच्या असतील तर म्हणजे नागल्या संघाला. स्ट्राईक वरती असेल प्रतीक जाधव. प्रतीक जाधव करता बक्षीस लागलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 26 धाव्यांची आवश्यकता आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. रोशन तांगडी यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भुवन लोखंडे येतोय. 26 धावा बनवायच्या आहेत. पाहूया 26 धावा इथे बनवल्या जातील का. एक नौखा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. बॅट्समन पासून दूर हा चेंडू ठेवलाय आणि हा चेंडू येतोय निर्धाव. आपण पाहतोय की एक पाऊल नक्कीच विजयाच्या दिशेने इथे टाकलेला आहे भुवन आणि त्याच्या टीमनं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे प्रतीक जाधव. चला बॅट्समनने घाई करायची आहे. चला बॅट्समनने घाई करायची आहे. मॅच संपल्यानंतर टॉस होईल. चंदुका स्पोर्ट्स सारजा आणि विजय संघ असा टॉस होईल. त्यानंतर लगेच चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील होईल. 3 चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत. आई जुदानी 11 बोलिंज, त्यानंतर NCC नायगाव आणि विजय संघ अशा 3 चिठ्ठ्या देखील उडवल्या जातील. विशाल शेलार ऑन स्ट्राईक. ऑन साईडला हा चेंडू ते केलाय. वैभव आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव म्हणजे खूप चांगले क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं वैभव सोहळेकडनं. मिडविकेट क्षेत्रामध्ये शॉर्ट मिडविकेटला त्याने चेंडू फील्ड केला. तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली होती. नागले संघ आता पराभवाच्या छायेला जाताना दिसतोय. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. ऑन साईडला हा चेंडू ते खेळून काढायला लागला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक सिंगल धाव. जास्त काय मिळणार नाहीये आणि आपण पाहतोय विजयाच्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे टाकताना राजावली संघ.
फुलटॉस चेंडू मिस टायमिंग झालाय. शतरक्षक आलेत तिकडे. दोघांमध्ये हा चेंडू, दोघांच्या मध्ये हा चेंडू पडला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. मात्र जास्त नुकसान होणार नाहीये कारण धावा त्यांच्या अकाउंटमध्ये भरपूर आहेत. मात्र धावा जर कमी असत्या तर नक्कीच ते नुकसान झालं असतं राजावली संघाचं. मात्र धावा भरपूर आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा. आपण पाहतोय की खूप चांगली बॉलिंग राहिलेली आहे. अजय असेल, धीरज असेल, वैभव असेल आणि आता भुवन देखील चांगली बॉलिंग करतोय. नागली संघाचे बॅटर जास्त काही करू शकलेले नाहीयेत. फुलटॉस चेंडू इथे देखील मिसटायमिंग झालाय. वैभव सोहले आलाय आणि वैभव याने हा झेल इथे पकडलेला आहे. तर हार्ड लक एकविरा स्पोर्ट्स नागली टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच साईकृपा राजावली टीम. चला धनराज लगेच टॉस करण्यासाठी यायचंय. यस थँक्यू डीजे. भुवन करता 100 रुपयाचं बक्षीस आहे भावेश हॅलो. ठाकरे यांच्याकडून. हॅलो चेक. चला या कर्णधार